नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। वेगवेगळे न्यूज चॅनल आणि निवडणूक विषयक संशोधन करणाऱ्या संस्था सुद्धा आता जनतेच्या मनातील कौल घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हा कौल कळण्यासाठी 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण एक्झिट पोल बाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्णय घेतलेत। वेगवेगळ्या माध्यम संस्थांकडून निवडणुकांच्या एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल बाबत निवडणूक आयोगाने नियमावली घालून दिली आहे। आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत एक्झिट पोलवर बंदी असेल। भारत निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे। या कालावधीत सर्व लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास मनाई असेल। अधिसूचनेनुसार एक्झिट पोल घेण्यावर आणि एक्झिट पोलचे निकाल वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यास किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे इतर कोणत्याही प्रकारे प्रसारित करण्यावर पूर्णपणे बंदी असेल। निवडणूक आयोगाने म्हटलंय की 19 एप्रिल ते 1 जून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत देशात एक्झिट पोलचं प्रसारण आणि प्रकाशन करण्यास बंदी असणार आहे। मतदान संपेपर्यंत 48 तासांच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणत्याही ओपिनियन पोलचे अंदाज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मतदान सर्वेक्षणाच्या निकालांसह कोणतीही मतदानासंदर्भातील माहिती प्रदर्शित करण्यावर स्थगिती असेल। या आदेशाचे उल्लंघन केल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे। मीडिया संस्थांना निवडणुकीच्या काळात मतदान आणि सर्वेक्षण निकालाचे अंदाज प्रकाशित आणि प्रसारित करता येणार नाहीत। या कालावधीत कोणतीही व्यक्ती राज्यात कोणतेही ओपिनियन पोल घेणार नाही किंवा कोणत्याही ओपिनियन पोलच्या निकालाचे अंदाज प्रकाशित किंवा प्रसारित करू शकणार नाही। सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत मतदानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या सुरुवातीपासून ते मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत हे सगळेच निर्बंध कायम राहणार आहेत।